Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पक्ष फोडणारे लोकशाहीचे सिरियल किलर आणि रेपिस्ट एकनाथ शिंदेना दाढी म्हणजे ते विनोबा भावे नाहीयेत. 50-50 कोटींना खासदार विकले गेले. संजय राऊत यांची सडकून टीका. सोनम वांगचूक सध्या डॉक्टरांच्या निगराणीत, तर दुसरीकडे जंतर मंतरवरती अभिजित दिपकेंचं उपोषण. संसदेवर उद्या मोर्चा काढण्यावर आंदोलक ठाम. सरकारी रुग्णालयावरील विश्वास उडालाय. सोनम यांना खासगी रुग्णालयामध्ये नेण्याची परवानगी द्यावी. वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांची कोर्टात याचिका. सोनम वांगचूक यांच्या लढ्याला मुंबईतून ठाकरेंची साथ. दादरमधील शिवाजी पार्कवर आज संध्याकाळी 4 वाजता आंदोलन केलं जाणार. नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन. जय पवारांसमोर नगरसेवकांची निधी वाटपावरून नाराजी. महापालिकेमध्ये आपण सत्तेत आहोत की विरोधात हे स्पष्ट करा. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा सवाल. निधी संदर्भात जय पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल. पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना. पुण्यातील कंत्राटदार खलील शेख मृत्यू प्रकरणात धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार. अटकपूर्व जामिनासाठी धंगेकरांची धडपड. डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रेला मोठा दणका. हायकोर्टाकडून म्हात्रेचा जामीन रद्द. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हात्रेला आत्मसमर्पणाचे आदेश, तर डॉक्टरांनाही संप मागे घेण्याच्या सूचना. साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला 15 दिवस उलटले. चौकशी अहवालाची अद्याप प्रतीक्षा. पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित. मुसळधार पावसामुळे भांडूपमधील फुटपाथ खचला. जीवितहानी नाही. दुचाकींचं मोठं नुकसान. विलेज रोड परिसरातील घटनास्थळी महापालिकेचे अधिकारी दाखल. मुंबईतील कोस्टल रोडवरती भरधाव पोर्शे कारचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी ही दुभाजकावर आदळली. सुदैवानं जीवितहानी नाही. एअरबॅगमुळे चालक थोडक्यात बचावला. मध्य रेल्वेवरती आज कुठलाही ब्लॉक नाही. ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरती सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान ब्लॉक असेल. देखभाल दुरुस्तीची कामं हाती. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस. आठवड्याभराच्या प्रतीक्षेनंतर कल्याणमध्ये जोरदार पावसाची हजेरी. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. राज्यात पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज. पुणे, मराठवाडा आणि विदर्भाला आज पावसाचा येलो अलर्ट. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये पुराचा हाहाकार. पुरामुळे 500हून अधिक वाहनं वाहून गेली. अनेक घरं पाण्याखाली. जनजीवन पूर्णतः विस्कळीत. हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये भूस्खलन आणि ढगफुटीचा तडाखा. 100 फूट लांब लोखंडी पूल पुराच्या पाण्याखाली. अनेक गावांचा संपर्क तुटला. शेतीचंही मोठं नुकसान. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.